नमस्कार. जी माझी मैत्रीण आहे ती आहे माझी सहशिक्षिका. कारण आम्ही जेव्हा शाळेत वावरत असतो तेव्हा मुख्याध्यापक आणि सहशिक्षक हे नातं न ठेवता सर्व आपण इथं काम करणारे शिक्षकच आहोत या भावनेतून आम्ही काम करतो. आमच्या मॅडमचा विषय घेतला तर जेव्हा परिपाठ चालू असतो तेव्हा मॅडम विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याचं शक्यतो निरीक्षण करतात आणि त्याच्यामध्ये ज्या काही कमतरता असतील, आता मध्येच एक काम विद्यार्थ्यांनी त्यांनी उभा केलं आणि त्यांना सांगितलं की पालकांना घेऊन का, तर मी त्यांना विचारलं तुम्ही का उभा केलं, तर त्या म्हणला त्याच्या डोळ्यात कोरडेपणा फार आला. त्यांनी पालकांना बोलवून घेतलं आणि विचारलं मुलगा मोबाईल आणि तपासतोय का, तर त्यांनी सांगितलं पालकांनी हो, तर त्यांना लगेच त्यांनी ट्रीटमेंट चालू करायला सांगितलं. अशा प्रत्येक गोष्टी एका मुलीला अनिमिया झाला होता, ते पालकांचे लवकर लक्षात आला नव्हता, मॅडमने तो जाणून दिला. तसेच मॅडमचं गणित आणि विज्ञान या विषयावर खूप छान असं प्रभुत्व आहे. आमच्या विद्यालयामध्ये पहिली ते चौथी सेमीचे वर्ग घेतले जातात. मॅडमना आम्ही मुलांना पण हे दिला होता, तो खूप वर्ष किती बॅच अशी त्या तयार करून पाठवायच्या पुढे ती चौथीपर्यंतच्या शिक्षकांना कधीच काळजी नव्हती. आता त्यांना मी चौथी देते तर मला म्हणत होते की कुठला तरी माझा वर्ग त्या मॅडमला नाही का, परंतु जे विज्ञान शिकवण्याची त्यांची हातोटी ते अद्यापर्यंत कोणालाही जमली नाही आणि गणित त्या खूप सुंदर करतात. आता यावर्षी स्कॉलरशिप पुण्यामध्ये स्कॉलरशिप बंद झाली होती, पण आता पुन्हा स्कॉलरशिप चालू झाली, त्याच्याकडे पुन्हा आम्ही गणित दिलेला आहे. शिकवणं आणि शिकवत असताना वर्गात शिस्त राखणं हा त्यांचा खूप चांगला गुणधर्म आहे आणि सर्वांशी मैत्रीने राहणं हाही त्याचा खूप चांगला गुणधर्म आहे. जे नवीन आले किंवा तुमचं जे आता फास्ट फूड आहे त्याच्याबद्दल मॅडम खूप छान विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करत असतात. अशी शिक्षक लागले माझ्यासाठी माझ्या